नवी मुंबईतील एकाच गावात 30 डान्स बार आणि गावाच्या वेशीवरच सलग 6 अवैध डान्स बार सुरू आहेत। या डान्स बारमुळे नवी मुंबईकरांची झोप मात्र उडाली आहे। हे डान्स बार नक्की कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? डान्स बार नवी मुंबईची नवी ओळख बनतायत का? नवी मुंबईकरांना याबाबत काय वाटतंय जाणून घेऊयात आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज जनतेचा। गावच्या वेशीवर उभं राहिलं की त्या गावच्या वेशीवर असलेली लोकवस्ती आणि तिथली संस्कृतीने त्या गावची ओळख निर्माण व्हायची। मात्र आता जर आपण पाहिलं तर नवी मुंबई शहरातील एका गावच्या वेशीवर मी उभी आहे आणि या वेशीची, या नवी मुंबई शहराची ओळख थेट डान्स बारने होत असलेली पाहायला मिळते। सध्या मी ह्या गावच्या एका वेशीवर उभी आहे आणि आपण जर पाहिलं तर वेशीच्या आतमध्ये जेव्हा पाऊल टाकतो तेव्हा सलग 1, 2, 3 नव्हे तर सलग एका लाईनीत 6 बार पाहायला मिळतात आणि 2.5 ते 3 किलोमीटर असंच जर पुढे गेलं तर या संपूर्ण गावामध्ये 30 पेक्षा जास्त बारची संख्या आहे। नवी मुंबई शहरामध्ये रात्रभर ह्या डान्स बारचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। पहाटे 6 वाजेपर्यंत या डान्स बार मधली छमछम बाहेर ऐकायला येते आणि त्यानेच नवी मुंबई शहरातील ऐरोली, बेलापूर, नेरूळ, पनवेल पर्यंत जे नागरिक आहेत ते नागरिक त्रस्त झालेले आहेत। आणि त्याच संदर्भात पुढारी न्यूजच्या माध्यमातून आपण आवाज जनतेच्या या विशेष कार्यक्रमातून नवी मुंबईमध्ये सुरू असलेल्या डान्स बारने व्याकुळ झालेले नागरिक असतील किंवा त्रस्त झालेले नागरिक असतील त्यांचीच व्यथा जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत। आणि या नवी मुंबई शहरातील वाढत्या डान्स बारच्या संख्येवर नवी मुंबईकर जनतेचं नेमकं काय म्हणणं आहे तेच आपण जाणून घेऊया। आर पाटील आबांनी काही वर्षापूर्वी डान्स बार बंद केले होते। आम्हाला असं वाटत होतं की आता ही संस्कृती इथून लोप पावली, पण आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये सर्वात जास्त डान्स बार आहेत। आता आपण जिथे उभा आहे तो पाठीमागा आहे तो व्हाईट हाऊस नावाचा तो डान्स बार आहे। म्हणजे अमेरिकेत एक व्हाईट हाऊस आहे आणि नवी मुंबईमध्ये 2 व्हाईट हाऊस आहेत। एक ऐरोली विधानसभेमध्ये एक व्हाईट हाऊस नावाचा बंगला आहे आणि इथे एक व्हाईट हाऊस नावाचा बार आहे। नक्की हा व्हाईट हाऊसचा बार काय तिकडच्या व्हाईट हाऊसच्या आशीर्वादाने चालतोय काय अशी आम्हाला शंका आहे। एवढ्या मोठ्या संख्येने, शेकडोच्या संख्येने नवी मुंबईमध्ये लेडीज बार चालतात, अनधिकृतरित्या एवढ्या रात्री पण चालतात, तरी पोलीस यांच्यावर कारवाई का करत नाहीत? तर नवी मुंबईमध्ये जसं बघितलं तर 100 पेक्षा जास्त डान्स बार आहेत आणि ह्या डान्स बारवर कोणाचाही म्हणजे हे नाहीये, हे वचक नाहीये ना, पोलिसांचा वचक आहे ना इथल्या राजकीय नेत्यांचा वचक आहे। आता आपले इथले नवी मुंबईमध्ये बीजेपीचे आमदार आहे, वनमंत्री आपले बीजेपीचे आहेत, त्यांचाही वचक नाहीये डान्स बारवर। तर यांना संरक्षण कोण देते? हे डान्स बार जे चालू असतात यांना संरक्षण कोणाचं वरद असतंय याची तपासणी केली पाहिजे। आता विद्यमान मंत्री असतील, बऱ्याच लोकांनी सांगितलं, राजसाहेबांनी तुझं सांगितलं बार संस्था ही बंद झाली पाहिजे, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये बार बंद होत नाहीयेत। लेडीज बार असतील 4-4 वाजेपर्यंत चालू असतात, स्थानिक लोकांना खूप त्याचा त्रास होतो, पण त्यात कोणतीही कारवाई होत नाही। कॉन्स्टेबल लोक येतात, हप्ते घेऊन जातात, त्यांचं ते काम करतात, त्यांची ती ड्युटी चांगली करतात आहे। मंत्री लोक आपले मंत्री ह्याचे मंत्री ओढण्यात त्याचे मंत्री ओढण्यात व्यस्त आहेत, त्यांना नागरिकांच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाही आहेत। त्यांना नागरिकांना जेवढा त्रास देता येईल ते देत आहेत, परंतु लोकांना आता खूप त्रास झालेले आहेत। त्याच्यामुळे काहीतरी निर्णय काढावा गृहमंत्र्यांनी, ही असं आमची इच्छा आहे। तर आता मला सांगायचं म्हटलं तात्पर्य तर सध्या हे जे डान्स बारचे जे धुमाकूळ चालू आहेत तर माझी एवढेच त्या सरकारला विनंती आहे ते तात्काळ बंद करावेत, कारण स्थानिक नागरिकांना, येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना जो काही त्रास होतोय तो या बारमुळे होतोय। आज बारमुळे दारू पिऊन लोक रस्त्यावरती धिंगाणा घालायला लागले आहेत। माझी विनंती आहे दोन्ही आमदार खासदारांना आणि पालकमंत्र्यांना या नवी मुंबईला बार संस्कृतीपासून वाचवा, कारण आमच्या या नवी मुंबईमध्ये जेव्हा आमची गाववाली, आमच्या आया बहिणी बाहेर निघतात त्यावेळेला त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो। फक्त डान्स बारमध्ये म्युझिकला परमिशन आहे, बारबालांनी नाचायचं इतकाच विषय आहे, परंतु त्या व्यतिरिक्त इथं काही घटना घडतायत ज्या लेडीज रात्री अपरात्री ह्या बारमध्ये आणल्या जातात। त्यामुळे शिरोळे गावातील जो मेन रस्ता आहे, मुख्य रस्ता, त्यावर आमच्यासारख्या सामान्य महिलांना चालणं दुकर होऊन गेलेलं आहे। अगदी शरम वाटते आम्हाला या सगळ्या गोष्टीची। आणि शिवाय आम्ही सगळ्या महिलांनी मिळून अनेक वेळा या ठिकाणी आंदोलन केलं, अनेक वेळा या ठिकाणी तीव्र निषेध केला या सगळ्या गोष्टींचा, पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्या संदर्भात कोणतीही हालचाल होत नाही। डान्स बारचा झगमगाट, रात्रभर सुरू असलेली
छमछम आणि होणारी पैशाची उधळण या वास्तव सत्याच्या पलीकडे जर जाऊन आपण पाहिलं तर अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेकांनी आपल्या हक्काची जागा, घरं, जमिनी विकल्या. मात्र नवी मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस डान्स बारच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई शहराची ओळख ही डान्स बारनी होणार का? कॅमेरामॅन प्रकाश बुवासह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, नवी मुंबई. Thank you.